श्री स्वामी समर्थ। ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोरी मानले जाते, भयंकर मानले जाते। त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव्य असते, म्हणजेच नकारात्मक शक्ती असते। ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस असते तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे नेहमीच कृपा राहते। ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते, तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात, तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही। त्या कुटुंबावर, परिवारावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद राहतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते। तुळशी माता हे लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्यांच्या घरी तुळस असते त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस असायला हवी। तुळशीची एक काडी, त्याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत। म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता त्या सुकलेल्या काडीचे काय करावे, कशा प्रकारे उपाय करू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत। तुळशी मातेचा नेहमीच आपल्या परिवारावरती आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही, आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणारा आहोत, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर चला मग आता पाहूया की तुळशीचा उपाय कसा करावा, तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊया। आपण आपल्या अंगणात रोज तुळशीला जल अर्पण करतो, रोज त्यांची पूजा करतो, तुळशीजवळ दिवा लावतो, परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्या अंगणामध्ये सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस काढून घ्यायची आहे। त्या ठिकाणी आपल्याला नवीन तुळशीचे रोप आणून लावायचं आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने जर हिरवी असेल आणि वरच्या काड्या जर सुकल्या असतील तर त्या काड्या तुम्हाला एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत। आपण काहीही झालं तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायची नाही, कारण तुळस लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे। आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आपण एक स्वच्छ करून घ्यावा आणि नंतर त्या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या काड्या एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करू शकता आणि त्यानंतर ही बारीक पावडर चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी रोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना, त्यांच्याबरोबर आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण तयार केली आहे ती पावडर भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला लावा आणि बाळकृष्णाला लावा। आपल्या दररोज देवपूजा करताना बाळकृष्णाला लावायची आहे। असे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे। तुळशी माता हे भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे, जेणेकरून आपल्यावर, आपल्या परिवारावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा, आशीर्वाद राहील आणि ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे। त्यांच्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर त्या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील तुम्ही लावू शकता। यामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो, आपले मन एकाग्र होते, आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर तुम्ही खूप मोठी असेल आणि तिची पावडर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील, अडचणी असतील तर त्यांना दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केले तर त्यांना याचा फायदा होतो।
त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचणी असतील तर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही तुळशीची पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जाते। त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा जी नकारात्मकता असते ते दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिपडायचं आहे। आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिपडायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होईल, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची 4-5 पाने आणि तुळशीच्या 2-3 वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचं आहे। त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल। तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत तर ते त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करता, प्रयत्न करता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होत असतील, प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सतत अडचणी किंवा विघ्न येत असतील तर आपल्याला तुळशीची 3 ते 4 पाने घ्यायचे आहेत आणि तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि 3 दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिपडू शकता। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचं आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला रोज नित्य नियमाने पाणी घालायचं आहे आणि तुळशीजवळ आपल्याला नेहमीच तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे। तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या आहेत। त्याचबरोबर घरामध्ये, व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजरीसह तुळशी अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील, कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। प्रत्येक व्यक्तीने प्रसाद स्वरूपात खायचा आहे। माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या। हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता, कारण दोन्हीही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे 4 ते 5 काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून त्यांची विधिवत पूजा करून त्यानंतर ह्या तुळशीच्या काड्यासोबत 2 अखंड लवंगा देखील ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर माता लक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावेत, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्याची पोटली बांधून तुम्हाला ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता। तुमच्या पर्समध्ये, पाकिटामध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची काडी टाकून आंघोळ करू शकता। नंतर ती काडी काढून घ्या आणि एका डबीमध्ये ठेवू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता, कारण तुळशी माता आता लक्ष्मीचे स्वरूप आहे। त्यामुळे त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो, त्यामध्ये देखील तुम्ही तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता। तुम्हाला आयुष्यभर धनसंपदा, धान्याची
कधीच कमतरता भासणार नाही। अशा प्रकारे तुम्हाला तुळशीच्या वाढलेल्या काड्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे। तसेच तुळशीचे वाढलेल्या काड्यांचे पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील। आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर स्वामी भक्तांनो, भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व स्वप्न इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।